ए टू झेड हेल्दी टिफिन सिरीजमधील आजचे आपले लेटर आहे आर आणि आज आपण बघणार आहोत 10 मिनिटात तयार होणारा असा राजमा चिला। तुम्ही देखील माझ्यासारखी एक वर्किंग मदर असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघणार आहात याची मला खात्री आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये रात्रभर भिजवलेला 1 वाटी राजमा, 2 मिरच्या, थोडेसे अद्रक, 10-12 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा जिरे, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसनाचे पीठ आणि 2 चमचे तांदळाचे पीठ याची आपल्याला पाणी घालून फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। राजमामधून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते। या चिल्ल्याला अजून हेल्दी बनवण्यासाठी इथे मी 1 गाजर किसून ॲड केलेला आहे आणि 1 चमचा ओवा मी हाताने रगडून टाकलेला आहे आणि 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। राजमामधून आपल्याला आयर्न देखील चांगल्या प्रमाणात मिळते, त्यामुळे इथे मी 1 अर्धा लिंबू याच्यामध्ये मिक्स केलेला आहे, कारण आयर्न अब्झॉर्प्शनसाठी आपल्याला व्हिटॅमिन सी गरजेचे आहे म्हणून। गरम तव्यावर आपला चिला पसरवून छान तूप सोडून घ्या आणि याला 2 मिनिटांसाठी झाकून ठेवा, कारण आपण इथे कच्चा राजमा यूज केलेला आहे, तर झाकून ठेवल्याने राजमा छान शिजला जाईल। दोन्ही बाजूने तूप लावून मस्त अलटीपलटी करून आपला चिला छान भाजून घ्या। इथे मी फक्त कॅरेट ॲड केलेला आहे, तुमच्याकडे जर पनीर असेल किंवा शिमला मिरची असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता, उत्तम लागते। आणि जर घरातच नाश्त्यासाठी तुम्ही देणार असाल तर याच्यामध्ये चीज देखील ॲड करू शकता। टिफिनमध्ये मात्र चीज देऊ नका, कारण चीज थंड झाले की रबरसारखे होते, त्यामुळे मुलं आवडीने खात नाहीत। हा चिला खायला क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टीही लागतो। नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा। थँक्यू।